नमस्कार. येता ऐकायला? हो, हो. नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा जय जय रघुवीर समर्थ. माझे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांना माझा साष्टांग नमस्कार. समर्थांना माझा साष्टांग नमस्कार. आपल्या दोन्ही आचार्य आदरणीय माधुरीताई आणि आदरणीय अलकाताईंनाही माझा साष्टांग नमस्कार आणि आपल्या सगळ्यांना सविनय अभिवादन. आज आपण आता 20व्या दशकाचा अभ्यास सुरू आहे आपला आणि आजचा जो समास आहे तो 20व्या दशकातला 5वा म्हणजे चत्वार जिनस हा समास. या मानव देहामध्ये ईश्वराबद्दल आणि ईश्वराने निर्माण केलेल्या विश्वाबद्दल विचार विवेक करण्याची क्षमता आहे. या साऱ्या दृश्य जगाचा खोल विचार करता करताच माणूस सूक्ष्मामध्ये शिरला तर तो ब्रह्मापर्यंत झेप घेऊ शकेल. काय पद्धतीने या जगाकडे या विवेक दृष्टीने बघावे याविषयी समर्थ पुन्हा एकदा मार्गदर्शन करतात आणि यावरचं विवेचन आज सादर करणार आहे सौ वैशाली मराठे. मी वैशालीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. हो, धन्यवाद. आवाज येतोय ना माझा? हो, येतो. हां. श्रीराम. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम मी सद्गुरु श्री रामदास स्वामींना नमस्कार करते. तसेच परमपूज्य आनंदयोगी श्री देशमुख काकांनाही नमस्कार करते. उपस्थित दोन्ही आचार्यांना वंदन करते आणि आपण सर्व अभ्यासार्थी आपणालाही माझा नमस्कार. आज माझा अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे दासबोधातील दशक 20 पूर्ण नाम दशक व त्यामधील समास 5 चत्वार जिनस नाम असा आहे. हा विषय मांडताना मी श्री सार्थ दासबोध व श्रीमद दासबोध या दोन ग्रंथांचा आधार घेतला आहे. येत्या काही दिवसातच दासनवमीचा उत्सव आहे आणि आपल्या पण अभ्यास वर्गाचा सुद्धा हा शेवटचा दशक सुरू आहे. म्हणजेच दासनवमीपर्यंत आपला या सर्व ग्रंथाचा अभ्यास आपण पूर्ण करत आहोत. या ग्रंथाच्या सुरुवातीपासून दशक 19 पर्यंत श्री समर्थांनी आपल्याला वेगवेगळ्या समासाद्वारे जगण्याचे तत्वज्ञान अगदी सोप्या आणि उदाहरणासकट अगदी छान समजावून सांगितलेले दिसते. संबंध दासबोधाचा अभ्यास सखोल पद्धतीने केला तर समर्थांनी जीवनाचे तत्वज्ञान आपल्याला उलगडून दाखवले आहे. आणि दशक 20 मध्ये तर पूर्णनाम दशक म्हणून हा ओळखला जातो. मनुष्याचा जन्म कशासाठी आणि त्याच्या जन्माच्या पूर्णत्वासाठी जे आत्मज्ञान आपल्याला हवे आहे ते या दासबोध ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलेले दिसून येते. चत्वार जिनस सर्व विश्वाचा विचार केला असता समर्थांच्या मते असं म्हणजे त्यांनी या समासामध्ये असं सांगितलंय की 4 जिनस म्हणजे 4 वस्तूंमध्ये पूर्ण विश्व व्यापलेले आपल्याला या समासामध्ये समर्थांनी सांगितलंय. जगामध्ये हजारो प्रकारचे देहधारी प्राणी आहेत. या सर्व प्राण्यांच्या जीवनात जे आढळत नाही ते मनुष्याच्या जीवनात आढळते. सृष्टीच्या व्यवहारात ईश्वराच्या नंतर माणसानेच खूप मोठा पराक्रम गाजवलेला दिसतो. जे दिसते जे भासते त्याचा सारासार विचार करण्याची शक्ती फक्त मनुष्य देहातच आहे. मनुष्य देह हा अपूर्व आहे. म्हणजेच समर्थांनी म्हणूनच या मनुष्य जन्माला मोठे घबाड असा शब्द या समासात वापरलेला दिसतो. माणसाने जर सतत श्रवण मनन नामसाधना केली तर या नराचाच तो नारायणही होऊ शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येऊ शकतो. हे या समासाद्वारे समर्थांनी आपल्याला सांगितलंय. संत श्रेष्ठ श्री तुलसीदासांचा एक दोहा आहे. बार बार दिन बार बार नहीं आये अवसर ये बार बार नहीं आये. म्हणजेच मनुष्य जन्म मिळणे
हे आपले पूर्वसंचित आहे व हा जन्म मिळाल्यावर मनुष्य ईश्वरापर्यंत पोचू शकतो, असे समर्थ आपणाला या समासाद्वारे सांगतात. समर्थ सांगतात की या जगताच्या आरंभापासून अंतापर्यंत चार जिनस आहेत. या चार जिनसांच्या पलीकडे पाचवी ती कोणतीही वस्तू नाही. या जिनसाचा क्रम लावताना 1, 5, 14, 4 असा समर्थांनी क्रम सांगितला आहे. त्यातील एक म्हणजे परब्रह्म. त्याची तुलना कशाबरोबरही करता येत नाही. परब्रह्म हे निर्मळ, निश्चळ, निर्विकार आणि कल्पनेच्याही पलीकडील आहे. यातील दुसरा जिन्नस म्हणजे मूळ माया. मूळ माया ही अतिशय सूक्ष्म व कदर्म रूप आहे. हिचे स्वरूप 14 नावांनी ओळखले जाते. जसे की चैतन्य, गुणसाम्य, अर्धनारी नटेश्वर, षड्गुणेश्वर, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, शुद्ध सत्वगुण, गुणक्षोभिणी, सत्व, रज, तम, मन, माया आणि अंतरात्मा. हा अंतरात्मा ज्ञानमय आहे आणि तो सर्वत्र व्यापलेला आहे. समर्थ तिसरा जिनस आपल्याला पुढे जाऊन सांगतात पंचमहाभूते. पंचमहाभूतामध्ये आपल्याला आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश याचा समावेश आहे असं दिसते. पण इथे मूळ माया जाणवतच नाही. यानंतर चार खाणींचाही समर्थांनी उल्लेख केला आहे. या चार खाणी म्हणजे जारज, उद्बीज, श्वेतज आणि अंडज. या चौथ्या जिनसामध्ये कोणता ना कोणता तरी देह मिळालेला दिसतो. त्यामुळे त्यात जाणीवांचं रूप मोठ्या प्रमाणावर असलेले भासते. जसे की मूठभर धान्य पेरले की त्याचे खूप सारे धान्य म्हणजेच अगदी पोत्याने धान्य तयार होते. त्याचप्रमाणे ईश्वर चार खाणी आणि चार वाणींचे प्रकटीकरण करतात. असंख्य प्राणी जन्माला येतात. मूळची मर्यादित असलेली ईश्वर सत्ता या चार खाणीतून असंख्य शरीराच्या माध्यमातून जन्माला येते. यातील मानवी जीवन देहरूपी जीवाने सृष्टीच्या नाना भोग भोगताना दिसतो. एखादा प्राणी किंवा श्वापद स्वतःच्या उपजीविकेसाठी एखादा प्राणी मारून खातो आणि त्याला सोडूनही देतो. त्याचे भोग मर्यादित स्वरूपाचे असतात. पण मानव प्रगत बुद्धीचा प्राणी असल्याने 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरणाच्या साहाय्याने असंख्य भोग भोगतो. जीभ नाना प्रकारचे चवी घेते, त्यामुळे असंख्य पदार्थांची निर्मिती झालेली दिसते. स्पर्श, ज्ञान, सहा रस, गंध, इतर भोग मनुष्य जन्मातच भोगायला मिळतात. मनुष्याला लाभलेल्या उत्तम बुद्धिमत्तेमुळे आदिमानवापासून हळूहळू तो आधुनिक मानवापर्यंत प्रगती करू शकला आहे. इतर प्राण्यांच्या अवस्था मात्र तशाच आहेत. उंची वस्त्रे, हिरे, वाहने, तंत्रज्ञान, शास्त्रे, अनेक विद्या, 64 कला याची जाणीव मानवी जीवालाच असते. नरदेह मिळाल्यानंतर सगळी सृष्टी पाहावी, व्यवहारामधील आपले स्थान व मान दोन्ही सांभाळावे आणि सारासार विचार करावा. इहलोक आणि परलोक, इतर प्रकारचे विवेक आणि अविवेक या गोष्टी माणूसच जाणतो. अनेक प्रकारच्या पिंडांची रचना, ब्रह्मांड रचना, मूळ मायेतील अनेक कल्पना, अनेक प्रकारच्या ध्यानधारणा माणूसच जाणू शकतो. माणूस इतर सर्व प्राण्यांना स्वतःच्या ताब्यात ठेवू शकतो. पण माणसाला देव पाळतो, देवच सांभाळतो आणि ताब्यात ठेवतो. हे सर्व मनुष्य देहातच कळते. मानवी शरीराचा लाभ होणे ही अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. पण त्यातच मोक्षाचा लाभ, अलभ्य लाभही होताना दिसतो. मोक्षप्राप्ती जरी दुर्लभ असली तरी ती मनुष्य देहातच प्राप्त होते. इतर सर्व जीवसृष्टी ही अति सामान्य व कष्टाच्या भोगासाठी आहे, असे समर्थ आपल्याला या समासाद्वारे सांगतात. मनुष्य जन्मामध्ये मी ब्रह्म आहे असा अनुभव घेण्यासाठी त्याची पूर्ण क्षमता आणि नित्यानित्य विवेकाची सतत पाठपुरावा करणे गरजेचे असते. यामध्ये जर आळस केला किंवा कित्येक मनुष्य जन्मांना देह संपण्याची वेळ येईपर्यंत सुद्धा ईश्वर प्राप्तीचा विचारच मनामध्ये येत नाही. त्यामुळे जो अनुभवी संतांकडून किंवा महात्म्यांकडून श्रवण करून ज्ञान प्राप्ती करतो, तो नंतर स्वरूपाने नारायण होतो. खरे पाहता 84 लक्ष योनीत हा नारायण अंश रूपाने व्यापलेलाच आहे. म्हणजे प्रत्येक देहात चैतन्य परब्रह्म स्वरूपाने व्यापलेलेच आहे. पण त्याची जाणीव होण्याकरता पारमार्थिक विचाराने आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. आणि एकदा का मी ब्रह्म आहे याची जाणीव झाली की ज्ञान प्राप्ती झाली
की शिकवणाऱ्याचा आधार सोडून द्यावा, असे समर्थ इथे सांगतात. जसं की देशमुख काकाही आपल्याला प्रत्येक त्यांच्या प्रवचनांमध्ये आपल्याला आपण ऐकलेलं आहे, की नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम अँड फॉरगेट इट. असं प्रत्येक प्रवचनांमध्ये बऱ्याचशा काकांच्या आपण ऐकलेलं आहे. त्यामुळे ज्याला स्वतःला पोहायला येते त्यांनी दुसऱ्याची कास धरू नये. अशा रीतीने सर्व विश्वाचा जो स्वतंत्रपणे शोध घेतो, त्याला कोणताही संदेह उरत नाही. आणि संपूर्ण संदेहरहित अवस्था म्हणजेच तो परमेश्वराचाच कर्ता करविता आहे, अशी जाणीव निर्माण होणे. आणि त्या पुढची अवस्था म्हणजे परब्रह्माची जाणीव, म्हणजे मी ब्रह्म आहे हे एकच तत्व किंवा सर्वत्र ब्रह्म व्यापलेले आहे हे एकच तत्व समजणे असा होतो. मनुष्याच्या अंतरात्म्यात ब्रह्माचे प्रकटीकरण होते, असे या समासामध्ये समर्थांनी आपल्याला, आणि हे प्रकटीकरण अभ्यासाद्वारे होते, हे समर्थांनी आपल्याला या समासाद्वारे सांगितलेले आहे. माझ्या अल्पमतीला जे जाणवलं ते मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ. व्यवस्थितपणे आढावा घेतलात वैशालीताई तुम्ही या समासाचा. आपल्याला आता दुर्लभ असा नरदेह तर लाभलेला आहे, त्याचा पुरेपूर फायदा उठवून आपणही आपल्या सद्गुरूंसारखं काय आत्मतत्वाला गवसणी घालता येऊ शकते आणि ती आपण घातली पाहिजे. आणि त्यासाठी काय करायचं, काय कशा तऱ्हेने विचार करायचा याविषयीच समासात या समर्थांनी सांगितलंय आणि ते तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं. आणि आपला प्रयत्न कशासाठी असावा, तर शेवटी काय आपल्याला म्हणजे पोहण्याचं जे उदाहरण दिलं तुम्ही, की एकदा पोहायला यायला लागल्यावर मग ते भोपळा बांधलेला असतो तो सोडून दिला पाहिजे. त्याची हं, गरज हं. लागली पाहिजे नाही पाहिजे आपल्याला. हं, त्या हं. दृष्टीने आपले प्रयत्न असले पाहिजेत. छान व्यवस्थित तुम्ही सगळ्या समासाचा आढावा घेतलात. यानंतरचा आपला आजचा जो अभ्यासाचा समास आहे तो म्हणजे आत्मगुणनिरूपणाचा. मानवामध्ये जाणिवेला अनुभव घेण्याची शक्ती मानवेतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे. आता वैशालीताईंनी सुद्धा याच्याविषयी बोलल्या वैशालीताई. आणि त्याच्या अनुभवाचे क्षेत्र देखील अधिक व्यापक आहे. माणसाने साधकपणा अंगीकारून योग्य प्रयत्न केला तर त्याची जाणीव अत्यंत शुद्ध अवस्थेला पोहोचू शकते. आणि या शुद्ध अवस्थेतच आत्म्याचं संपूर्ण व स्वच्छ दर्शन घडतं. सत्पुरुषांकडनं श्रवण झाल्यावर आपल्या वर्तमान जीवनाचं सर्वांगीण परीक्षण करणे ही जाणीव सूक्ष्म आणि शुद्ध करण्याची पहिली पायरी. आतमध्ये गोळा झालेली जाणीव आत्मचिंतनामध्ये किंवा ईश्वर चिंतनामध्ये रमू लागणे ही जाणीव शुद्ध होण्याची दुसरी पायरी. तर जाणीव विश्वमनाशी समरसून आत्मरूप होणे ही तिसरी पायरी. आणि यातच जीवनाचं सार्थक आहे. याविषयीचंच विवेचन समर्थांनी या समासात केलंय आणि यावरचं चिंतन आज सादर करणार आहे शरोना सातवळेकर. मी शरोनाताईंना विनंती करते की त्यांनी सुरुवात करावी. शरोनाताई. नमस्कार, माझा आवाज येतोय ना? हो. आजचा आपला अभ्यासाचा विषय आहे दशक 20वा, पूर्ण नामदशक, आणि त्यातला समास 6वा, आत्मगुण निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. उपदेशले आत्मज्ञान, तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन, या नाव साधक. आता श्रीगुरूंनी आत्मज्ञानाचा उपदेश केल्यानंतर प्रपंचाची आसक्ती सुटून आत्मज्ञान दृढ होण्यासाठी जो साधना करतो त्याला साधक म्हणायचं. तर आता आपला 20वा दशकापर्यंतचा प्रवास म्हणजे संपत आलेला आहे असं आपण धरूयात. आता हळूहळू आपण दासबोधाच्या शेवटाच्या निरूपणापर्यंत आलेलो आहोत. तर सुरुवातीपासनं आपण ही भूमिका ठेवली की आता मला साधक व्हायचंय आणि मला हळूहळू या जीवाच्या जाणीवेतनं ब्रह्माच्या जाणीवेपर्यंत पोहोचायचंय. तर मी कसा कसा अभ्यास केला पाहिजे आणि कसं कसं माझ्या मनावरची ही सगळी पटलं काढून टाकून मला अंतरात्म्याची ओळख करून घेण्यासाठी म्हणून हा पूर्ण आपण दासबोधाचा अभ्यास करत आलेलो आहोत.
आता या आत्मगुण निरूपणात काय सांगितलंय तर आत्मयाचे ज्ञानागुण ब्रह्म निर्विकार निर्गुण जाणणे एकदेशी पूर्ण गुण आत्मयाचे. आता हे सगळं हा खटाटोप जाणून घेण्यासाठी आपल्याला आत्म्याचे गुण म्हणजे काय आणि हे जाणून घ्यायला पाहिजे सुरुवातीला. आणि ते जाणून घेऊन मग आपण त्यातनं हळूहळू हळूहळू त्याचा अभ्यास करत एकेका अंगांचा अभ्यास करत त्यातनं आपण कसं बाहेर पडायचंय आणि आपण कसं आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोहोचायचंय याचा अभ्यास आपण सुरुवातीपासूनच करतोय. आणि आता त्याचा आत्मगुण निरूपणापर्यंत आपण आजपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता सुरुवातीला समर्थांनी खूप छान व्याख्या दिली आहे ज्ञानाची. तर चिदाभासाला आपल्या शुद्ध स्वरूपाचा विसर पडणे हेच अज्ञानाचे लक्षण आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर जीवाला ज्ञानाची गरज आहे. श्री रामदासांनी ज्ञान म्हणजे नेमके काय हे सांगितले आहे. तर ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणास आपण या नाव ज्ञान. आता हे सगळं हा अभ्यास हा खटाटोप का करायचा तर अल्टिमेटली पहावे आपणासी आपण हे ज्ञान होण्यासाठी, हे आत्मज्ञान होण्यासाठी आणि त्यातनं मग आपणच ब्रह्म आहोत ह्याचा पुरेपूर खात्री होण्यासाठी हा सगळा आपण अभ्यास करतोय. पण सुरुवातीला आपलं काय होतं की चिदाभासाला आपले खरे स्वरूप अनुभवाने कळणे म्हणजे आत्मज्ञान आहे. हे घडायचं असेल तर चिदाभासाने मन, बुद्धी, चित्त, प्राण, अहंकार, अंतःकरण, इंद्रिये, शरीर, विषय, जग इत्यादी मध्ये गुंतून राहणे बंद केले पाहिजे. म्हणजेच स्थूल देह, जग इत्यादी विचारांना बाजूस सारायला हवं आपण आणि त्यातून आपण बाजूस झालं पाहिजे. आणि हे असं सोपं होत नाही, हे अभ्यासानेच हळूहळू आपल्याला जमणार आहे. एकदम तर काही शक्य नाही, कारण आपण खूप भोगांमध्ये अडकलेलो असतो. माणूस सुरुवातीपासूनच अडकलेला असतो. तर याचा अर्थ म्हणजे काय तर मी किंवा माझे अशा निश्चयाने गुंतणे आणि भोगासाठी आवडीने तिकडे गुंतून राहणे आपण सोडायला हवे. संपूर्ण प्रकृतीचा आणि ब्रह्मांडाचा अंतर्बाह्य पसारा भ्रमवत किंवा स्वप्नवत आहे हे ओळखून अंतर्मुख व्हायला हवं आपल्याला हळूहळू. आता यालाच आपल्याला आपण पाहण्याचा अभ्यास असं म्हणता येईल. आणि हे करण्याने काय होईल तर याला ब्रह्माभ्यास म्हटलं जातं. तर अशा अभ्यासाने अखेर आपणच ब्रह्म आहोत याची खात्री आपल्याला पटायला लागते. सुरुवातीलाच मी हा श्लोक सांगितला की आत्मयाचे नाना गुण ब्रह्म निर्विकार निर्गुण जाणणे एकदेशी पूर्ण गुण आत्मयाचे. आता ब्रह्म मुळातच निर्विकार निर्गुण आहे, निश्चल निर्मळ आहे आणि अंतरात्मा मात्र चंचल आहे. आणि हे सगळं हा फरक किंवा हे सगळं पटवून देण्याचाच हा खटाटोप किंवा इथे या आत्मगुण निरूपण या समासामध्ये विवरण विवेचन याचं सगळ्याचं केलेलं आहे. तर परब्रह्माच्या अधिष्ठानावर त्याच्या सत्तेने किंवा मायेने हे ब्रह्मरचनेचे कार्य केलेले आहे. त्या मायेचे स्वरूपही अनाकलनीय आहे. तर त्यामुळे आपण आता थोडस सुरुवातीला माया म्हणजे काय हे आपण थोडस समजून घेऊ की ब्रह्मावर जाणीवेचा तरंग उठला ज्याला माया असं म्हणतात. आणि ही माया त्रिगुणात्मक आहे. त्या 3 गुणांचे प्रमाण जेव्हा कमी जास्त होते तेव्हा समर्थ तिला गुणमाया असे म्हणतात. ती तमोगुण प्रधान झाली की तिला जडमाया म्हणतात. जडमायेपासून प्रथम आकाश नावाचे महाभूत निर्माण होते. आता हळूहळू हे पंचमहाभूतांकडे मी थोडस विवरणाकडे येते आणि त्यातनं मग आपण कसं ईश्वर सृष्टीची निर्मिती झाली त्याच्याकडे येऊयात आपण. तर आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी अशी पंचमहाभूत क्रमशः निर्माण झालेली आहेत किंवा होतात. या प्रत्येक पदार्थात स्वतःचा असा एक गुण आहे. तर आकाशाचा शब्द हा गुण आहे, वायूचा स्पर्श, अग्नीचा रूप, जलाचा रस, पृथ्वीचा गंध हा त्यांचा स्वतःचा असा गुण आहे.
त्यामुळे ब्रह्माचा आहेपणा मायेत आलाय आणि मायेचा स्वतःचा नसणे हा गुण आहे, पण तरीही ती आहे असे वाटू लागले. म्हणजे हे थोडस लक्षात घ्यायला पाहिजे की आपण मायेत कसं अडकून राहिलो आहे, की खरं तर ती नाहीये, पण तरी आपल्याला आहे असं वाटतं आणि आपण तिच्यावरच विश्वास ठेवतो आणि तीच माया म्हणजे तेच सगळं आहे असं आपण गृहीत धरायला सुरुवात करतो. आणि मग या मायेपासून आपण आकाश निर्माण झालेला आहे. आकाशाच्या शब्दगुणाबरोबरच ब्रह्माचा आहेपणा व मायेचे मिथ्यत्वही त्यात आहे. आहेपणा व मिथ्यत्व हे प्रत्येक फक्त विवेकी माणसालाच कळते. त्यामुळे सर्वसामान्यपणे सांगताना आकाशाचा गुण शब्दगुण एवढेच सांगितले जाते. आकाशाचे कार्य सर्व विश्वाला जागा देणे हे आहे. पोकळी हे त्याचं स्वरूप आहे. म्हणजे हे परमार्थ विज्ञान जे पुस्तक आहे ना, त्याच्या रेफरन्सनी मी थोडं सांगते की हे जे गुण आहेत तर त्याचे महाभूत आहेत, तर त्याचे गुण, स्वरूप, कार्य अशी इथे दिलेली आहे. तर आकाशाचा गुण काय शब्द, स्वरूप काय पोकळी, कार्य जागा देणे. वायूचा गुण स्पर्श, शब्द, स्वरूप काय चंचलता, कार्य काय हालचाल किंवा वाहणे. तिसरं आहे महाभूत तेज, त्याचं गुण रूप, स्पर्श, स्वरूप काय उष्णता आणि कार्य अन्नाचे पचन. तसंच जल, पृथ्वी असे दिलेले आहे. आता मी थोडस शॉर्ट मध्ये सांगते कारण बरंच आहे. तर हे सगळे हळूहळू पृथ्वी निर्माण झाली मायेतनं, ईश्वर सृष्टी निर्माण झाली. आणि ईश्वर सृष्टी कशी, तर काय आहे, तर विश्वातील ईश्वर निर्मित एकूण एक पदार्थांना ईश्वर सृष्टी असं म्हणतात. याचं कारण त्यांचा निर्माता ईश्वर हा असतो. आता आपण सुद्धा ईश्वराचाच एक अंश आहोत असं म्हणतो. तर सुरुवातीला समर्थांनी एक हे दिली, ओवी दिली आहे. पाहो जाता भूमंडळ, ठाई ठाई आहे जळ, कित्येक ते निर्मळ माळ, जळे वीण पृथ्वी. या पृथ्वीचे निरीक्षण करता असे दिसते की जागोजागी पाण्याचे लहान मोठे साठे आहेत व अनेक ठिकाणी जराही ओलावा नसलेल्या माळ पसरलेल्या आहेत. म्हणजे अशा अनेक फरकांनी ईश्वराने ही ईश्वर सृष्टीची निर्मिती केली आणि त्यातच मनुष्याचा निर्माण झालेला आहे. तर माणसाने देह, अहंकार इत्यादिकांना मी असे समजून जगातील पदार्थांविषयीच्या अनुकूल प्रतिकूल भावनेमुळे माझा, माझी, माझे, मी इत्यादी भावनेमुळे धरून ठेवलेले संपूर्ण जग मनोमय असते व त्याला जीवितकृत सृष्टी असे शास्त्र म्हणते. म्हणजे आपण हे जे नेहमी दैनंदिन व्यवहाराचं सगळं माझं माझं करतो ते खरं तर हे सगळं मनोमय आहे. तर खरं काय आहे हे समजवण्यासाठी हा दासबोधाचा अभ्यास करणं साधक बनून याची गरज आहे. पुढं मी असं सांगेन की वास्तविक जीवकृत सृष्टीतील प्रत्येक पदार्थ ईश्वरानेच निर्माण केला आहे, पण माणूस त्याविषयी हवे नको, चांगले वाईट, माझे दुसऱ्याचे इत्यादी प्रकारे भावना ठेवतो व त्यामुळे त्याला जे नको ते मिळाले व हवे ते गेले तर दुःखी होतो. म्हणजे हे पण आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण जे सुख दुःखाच्या भोवऱ्यात अडकलेलो असतो ते का अडकतो, तर जे मला मिळायला हवंय ते मिळालं नाही तर मी दुःखी होणार आहे, जर मला मिळालं तर मी सुखी होणार आहे. म्हणजे सुख दुःख या ज्या मनाच्या अवस्था आहेत याला सुद्धा आपल्याला समजून घ्यायला हवं. आणि जीवसृष्टीमुळेच माणूस बंधनात अडकतो. मग आपल्याला या जर बंधनाच्या बाहेर पडायचं असेल तर मुळात या जीवसृष्टी म्हणजे काय, माणूस म्हणजे काय, देह अहंकार म्हणजे काय, मी काय, ब्रह्म काय, चैतन्य काय, या सगळ्या कॉन्सेप्टचा उलगडा होणं हे गरजेचं आहे. तर हे आपण विवेकाने समजून घेऊ शकतो की विवेकाने हे जाणले व मी माझे मधून बाहेर पडता येऊन सर्व ते त्याचे म्हणजे ते ईश्वराचे आहे असे समजता आले की सर्व ब्रह्मरूप बघता आले तर त्या बंधनातून आपण सुटू शकतो. हा एक त्यातला उपाय पण
इथे समर्थांनी आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. आता पुढे हे जीव व ईश्वर यांना सुख दुःखाची जाणीव असते. सर्व भूतांच्या एकत्रित झालेल्या सत्वगुणापासून जीवाचे अंतःकरण उत्पन्न होते. ते ईश्वराच्या अंतःकरणाचा अंश आहे असं समर्थ या निरूपणात म्हणतात. पुढे द्रष्टा साक्षी ज्ञानघन सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवरण गुण आत्मयाचे. आता इथून आत्म्याचे गुण कोणते कोणते? तर ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, गुण आत्मयाचे असे विविध प्रकार, विविध गुण आत्म्याचे हे समर्थांनी या समासामध्ये सांगितलेले आहेत. पुढे पिंड ब्रह्मांड तत्व झाडा, नाना तत्वांचा निवाडा, विचार पहाणे उघडा, गुण आत्मयाचे. आता म्हणजे काय? तर या स्थूल, आता आपण थोडस पिंड ब्रह्मांड याचा थोडासा अभ्यास करू. तर या स्थूल भूतातील म्हणजे मगाशी जी पंचमहाभूत सांगितली, तर त्यातलं तमोगुणांशापासून संपूर्ण ब्रह्मांड तयार होते. आणि आपण जे म्हणतो नेहमी की पिंडी ते ब्रह्मांडी, त्याला ही आपण उपाधी वापरतो. त्या व्यक्तीला आपण पिंड म्हणतो आणि अखिल दृश्य विश्वाला आपण ब्रह्मांड असं संबोधलेलं आहे. तर आपण नेहमी जसे एका शीतावरून आपण संपूर्ण भाताबद्दल त्याची तो शिजलाय का नाही याचा आपण पडताळणी करून बघतो, तसंच या केवळ विचाराने पिंडाच्या रचनेवरून ब्रह्मांडाची रचना व त्यातील घटक जाणले जातात. ब्रह्मांडाला म्हणजे ईश्वराला 4 देह आहेत, तसेच पिंडाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीलाही 4 देह आहेत. आता मी मगाशी आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी जे सांगितलं, तर त्याच आपल्या शरीर देहात काय तत्व निर्माण झाली आहेत? तर अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं त्याचं ती तत्व तयार झाली. आणि त्याची ज्ञानेंद्रिय म्हणजे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक, त्यांचं कार्य आपल्याला माहितीये की काय काय आपण ऐकू शकतो, दिसतं डोळ्यांनी. हा, तर आता पिंडाचे 4 देह आहेत. एक स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह आणि महाकारण देह. तर काही थोडक्यात सांगायचं तर स्थूल देह म्हणजे काय? तर डोळ्यांना दिसणारा, अन्न पाण्यावर जगणारा किंवा आकार असणारा, असं जे काय आपण जे समजतो, जन्म, वाढ, अस्तित्व आपलं, आपली क्षीणता म्हणजे आपण जे कमी होतो किंवा आपला मृत्यू होतो, अशा 6 अवस्थांमधून जी आपण आपल्या देहाची जाण्याची अवस्था असते त्याला स्थूल देह असं म्हणतात. आता सूक्ष्म देह म्हणजे काय? तर स्थूल देहाच्या आत सूक्ष्म व चर्मचक्षूंना न दिसणारा आणखी एक देह मानतात. हा देह पंचीकरण होण्याआधीच्या सूक्ष्म पंचभूतांचा म्हणजेच त्यांच्या तन्मात्रांचा असतो. त्यात 25 बाबींचा गट येतो. मग त्या 25 बाबी बऱ्याच आहेत, चक्षु, त्वचा, रसना, घ्राण, कर्मेंद्रिय वगैरे वगैरे. तर हे सगळं ह्याचा अभ्यास करताना आपण माया त्रिगुणात्मक आहे, म्हणजे या पंचभूतांमध्ये 3 गुण कसे भरलेले आहेत? तर ते सत्व, रज, तम या 3 गुण आहेत. आणि या 3 गुणांनी सुद्धा ही सृष्टीची उत्पत्ती, म्हणजे आपल्यातही हे 3 गुण दिसतात. तसे जसे पिंडात दिसतात तसे ब्रह्मांडात सुद्धा दिसतात. आणि मुळात म्हणजे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की या यत यत पिंडे तत्तत ब्रह्मांडे, जे आपल्यामध्ये आहे ते ब्रह्मांडात आहे, जे ब्रह्मांडात आहे मुळात ते आपल्यामध्ये आहे. फक्त काय की आपल्याला आपला अभ्यास नसतो आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की नाही नाही, हा देह म्हणजेच मी आहे, फक्त तो मर्यादित आहे. पण खरं तर या सत्वरज तमगुण किंवा या सगळ्या अष्टधा प्रकृतींनी हा पिंड या ब्रह्मांडाशी आपण जोडले गेलेलो आहोत. आणि हळूहळू मग आपल्याला कारण देह, महाकारण देह या सगळ्यांचा अभ्यास करून आपण अभ्यास करायला हवा खरं तर. आणि मग आपण त्या वृत्तीपर्यंत आपण पोहोचू की ब्रह्म म्हणजे काय आणि हा मी या ब्रह्मापासनं वेगळं आहे का मीच हे ब्रह्म आहे, ही जाणीव आपण याचा अभ्यास आपण करायला लागतो.
आता पुढे दासबोधात पंचकोशांचा पण अभ्यास आलेला आहे. ते पंचकोश म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. आता स्थूल देहात एकच कोश असतो, तो म्हणजे अन्नमय कोश. आणि सूक्ष्म देहात प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश हे 3 कोश असतात. आता अन्नमय कोश म्हणजे आपण थोडस हे लक्षात आपल्याला येतं की हा जीव, हा देह जगत ठेवण्यासाठी किंवा हा वाढवण्यासाठी जे आपण अन्न ग्रहण करतो आणि त्याच्यापासनं जे आहार घेतो, त्यापासून आपली जी वृद्धी होते, त्याला, या सगळ्या प्रक्रियेला आपण अन्नमय कोश आहे असं आपण म्हणतो. पण काय होतं की साधकांना सात्विक व थोडासाच आहार घेण्याची आवश्यकता आहे असं समर्थ म्हणतात. कारण का, की जिभेवर परिपूर्ण ताबा न ठेवणे म्हणजे जीवाने अन्नमय कोशात अडकणेच हे होय. म्हणजे मग शेवटी काय, की मी देह आहे आणि देह जाणार म्हणजे मी जाणार, अशा पद्धतीचं शरीराशी तादात्म्य म्हणजेच अन्नमय कोशात अडकणे. आणि या कोशात आपल्याला अडकायचं नाहीये, आपल्याला त्याच्या पुढे जायचंय. म्हणून आपल्याला पहिल्यांदा अन्नमय कोश म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. कारण मग त्याचा निराश करून आपण हळूहळू त्याचा अभ्यास करून आपण या सर्व पटलातून आपल्याला बाहेर पडायचंय. त्याच्यानंतर आपण ध्यानाचे 3 प्रकार पाहूयात. आता इथे मगाशी मी जसं वाचलं की दृश्य, द्रष्टा, दर्शन, ध्येय, ध्याता, ज्ञान, ध्यान, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, गुण आत्मयाचे. आता ही सुद्धा, हे सगळे आत्म्याचे गुण आहेत असं समर्थ म्हणतात. तर ध्यानाचे 3 प्रकार म्हणजे कुठले, तर प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहंग्रह ध्यान. आता यात समर्थ असं समजावून सांगताना लेखकाने इथे लिहिलेलं आहे या परमार्थ विज्ञान या ग्रंथामध्ये, की प्रतीक ज्ञान म्हणजे शाळीग्रामाला विष्णू समजून त्याचे, किंवा सूर्याला ईश्वर समजून सूर्याचे ध्यान करणे. म्हणजे आपण असं एखादं सूर्याला आपण पाहतो आणि तो एक प्रकाशाचा स्रोत आहे म्हणून आपण त्याची पूजा करतो आणि मग त्याचं जे ध्यान करतो त्याला आपण त्याचं प्रतीक धरून ध्यान केलं आहे म्हणून आपण प्रतीक ध्यान म्हणतात त्याला. पुढे ध्येयानुसार ध्यान करणे म्हणजे समजा आपण अयोध्येत जो आता रामाची मूर्ती बसवली आहे, तर त्याचं ध्यान करून आपण जसं रूप तिथे आहे तसं मी इथे मनात माझ्या कल्पवून, आठवून त्याचं ध्यान करणं म्हणजे ध्येयानुसार ध्यान करणं आहे. अहंग्रह ध्यान म्हणजे मी ब्रह्म आहे असे मानून ब्रह्माच्या शास्त्रीय माहितीच्या आधारे स्वरूपाचे ध्यान करणे म्हणजे वृत्ती ब्रह्माकार करणे. एवढेच या ध्यानाचा स्कोप आहे, हेतू आहे असं आपण म्हणूयात. पण अल्टिमेटली आपल्याला हेच गाठायचं की मी ब्रह्म आहे आणि माझी वृत्ती ही ब्रह्माकार करण्यापर्यंत माझी मजल पोहोचली पाहिजे हळूहळू अभ्यासाने. म्हणजे मग आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू अल्टिमेटली. तर ध्यानातून समाधीकडे जाताना प्रारंभी ध्याता, ज्ञान व ध्येय अशी त्रिपुटी असते. तर ह्या सगळ्या त्रिपुटी सांगितलेल्या आहेत की द्रष्टा, साक्षी, ज्ञानघन, द्रष्टा, दृश्य, दर्शन, ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान. आणि या त्रिपुटी या सगळ्या आत्म्याचे गुण पण आहेत. तर हे हळूहळू विवेकाने आपल्याला समजून घेणं आणि त्याचा अभ्यास करणं, याच्यासाठी आपण हे आत्मगुण निरूपणाचा आता अभ्यास करतो आहे. पुढे अंतःकरणाच्या उत्तरोत्तर शुद्ध दशा पण सांगितलेल्या आहेत की बेशुद्धी, सुषुप्ती, गाढ झोप, स्वप्न, जागृती, शून्यावस्था, तुरीयावस्था, समाधी अवस्था. आणि हे सगळं करताना शेवटी आपल्याला समाधी अवस्थेतच आत्म्याचा स्पष्टपणे प्रत्यक्ष अनुभव येत असल्याने ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, अष्टांग योग या कोणत्याही मार्गात या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि ही समाधी अवस्था सुद्धा आवश्यक आहे, याचा पण अभ्यास करणं आता या दृष्टीनं आपण महत्वाचं आहे हे जाणून घेऊयात. आता हे सगळं अभ्यास करताना
पुढे समर्थ या दशकात या समासात म्हणतात की चंद्र सूर्य असंख्य तारे नक्षत्रे व ग्रह शेष कुर्मादी अवतार व मेघमंडळे, मग ह्या सुद्धा आपल्या आत्मनिर्गुण आहेत. पुढे देव दानव मानव अनेक प्रकारचे जीव सर्व भाव अभाव असं 20व्या ओवीत म्हटलेलं आहे. असे ईश्वराचे अनेक गुण आहेत. ब्रह्म निर्विकार व निर्गुण आहे. या तत्वापर्यंत आपल्याला शेवटी पोहोचायचंय. आणि ब्रह्म निर्विकार निर्गुण मीच ब्रह्म आहे हे जेव्हा आपल्याला आपण या अभ्यासापर्यंत किंवा या तत्वापर्यंत पोहोचतो ना, तेव्हा मग मी सुरुवातीला जे सांगितलं होतं की पहावे आपणासी आपण याची म्हणे ज्ञान, हे जे समर्थांनी सांगितलंय, मग याची अनुभूती आपण घ्यायला सुरुवात करतो हळूहळू. आणि मग सविशेष ज्ञान मग ते अपूर्ण असो की पूर्ण अंतरात्म्याचेच असतात. हे सर्व गोष्टी या आहेत असं समर्थ पुढे म्हणतात. आणि हे सगळं आपण हे का करायचं अल्टिमेटली, तर अंतरात्मा उपासना तेणे पावले निरंजना निसंदेह हे अनुमाना ठावची नाही, असं शेवटच्या 30व्या ओवीत समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आणि यावरील प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये अंतरात्मा पाहण्याची उपासना केली असता ब्रह्म अनुभवच येतो असं समर्थ पुढे म्हणतात. मी कोण व जगाचे स्वरूप काय या संबंधी निशंक ज्ञान झाल्याने कल्पना किंवा अंदाज किंवा आपण जे म्हणतो हा असं मला वाटतं आहे, या गोष्टींना कुठेही वाव राहत नाही. आणि मग आपण एका पक्क्या तत्वाकडे या निश्चयापर्यंत येऊन थांबतो की अहम ब्रह्मास्मी. एवढं बोलून मी माझं चिंतन थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. शरुणाताई, अतिशय सुंदर चिंतन झालं. खूप अभ्यासपूर्ण साधकाची व्याख्या सांगायला सुरुवात करून नंतर समासाचं विवेचन करताना तुम्ही जवळजवळ पूर्ण दासबोधाचं सारांश रूपाने सगळं सांगितलं. दासबोधात समर्थांना सगळं सृष्टी रचनेपासून सगळ्या गोष्टींचा तुम्ही जवळजवळ उहापोह केलेला आहे. खूप छान सांगितलं. आणि विशेष म्हणजे याचं नंतर आपल्याला ऍप्लिकेशन कसं करायचं आहे हा महत्वाचा भाग आहे. नुसतं ऐकून. आणि त्याविषयी सुद्धा तुम्ही शेवट करताना सांगितलं उपासनेसाठी कसा उपयोग करायचा याबद्दल खूप छान पद्धतीने समजावून सांगितला समास. यानंतर आपल्या मार्गदर्शन आज माधुरीताई एकट्याच आहेत आज आपल्याला मार्गदर्शन करायला. मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. माधुरीताई. हो. जय जय रघुवीर समर्थ. असंख्यात नामे जया देत लोक परी अंतरी सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा नमस्कार त्या ब्रह्मतत्वा अपारा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते, समर्थांना साष्टांग नमस्कार करते. आणि आपल्या वर्गात जे सगळे साधक आहेत त्या सगळ्या साधकांना देखील सप्रेम अभिवादन करते. आदरणीय अलकाताईंनाही पण सादर नमस्कार करते आणि चिंतनाला प्रारंभ करूया. आज दोन्ही हे समास जे आहेत चत्वार जिनस निरूपण आणि आत्मागुण निरूपण, या दोन्ही समासांचं खूप सुंदर अशा प्रकारचं विवेचन, अप्रतिम विवेचन या दोघींनी वैशालीताईंनी पण केलंय आणि शरोणाताईंनी पण केलेलं आहे. ते ह्या वैशालीताईंनी सांगताना खूप सुंदर पद्धतीने या चत्वार जिनस निरूपणाच्या संदर्भामध्ये चिंतन आपलं मांडलेलं आहे. वास्तविक पाहता या समासामध्ये आणि शरोणाताईंनी सुद्धा इतकं छान पद्धतीने सांगितलंय की खरोखर आता इतका उहापोह त्याच्यावरती झालेला आहे. त्यामुळे नेमकेपणाने आता आपल्याला यातले काही ज्या काही 1-2-4 ओव्या फार महत्वाच्या आहेत तेवढ्या आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला चत्वार जिनस निरूपण जो काही आहे, तर या सगळ्या याच्यातनं आपल्याला नेमकं काय साधायचं आहे, नेमकं काय लक्षात घ्यायचं आहे. तर या सगळ्या याच्यातून एकच आपल्याला लक्षात घ्यायचं की या पृथ्वीमध्ये, या विश्वामध्ये आपल्याला असंख्य रूप दिसतील,
असंख्य स्वभाव दिसतील, अनेक गुण दिसतील, काही रंग दिसतील, वेगवेगळे प्रकार जे काही आहेत ते सगळं असं काही 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 आम्हाला सजीवही दिसेल आणि निर्जीवही दिसेल. पण सजीव दिसू दे, निर्जीव दिसू दे, अशा पद्धतीने रंग, रूप, स्वभाव, गुण, नाम हे जरी प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत, तरी सुद्धा या प्रत्येकाच्या पाठीमागे एकच तत्व आहे. जसं आपण पाहतो एखाद्या स्टीलच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या स्टीलच्या दुकानात गेल्यावरती आपल्याला अनेक भांडी दिसतात, त्यांचे अनेक प्रकार दिसतात, त्यांचं रूप वेगवेगळं असतं, त्यांचं त्या ठिकाणी काय नावं सुद्धा वेगवेगळी असतात. जसं या स्टीलच्या भांड्यात म्हणा किंवा सोन्याचे दागदागिने सुद्धा आपण म्हणतो, तेव्हा ती सोन्याची दागदागिने सुद्धा अनेक आपल्याला दिसतात, त्याचे नामरूप सुद्धा खूप वेगवेगळे असतात. पण त्या ठिकाणी शेवटी जसा सोनार त्या फक्त सोन्याकडे पाहतो, अगदी तशा पद्धतीने हे सगळं जरी आम्हाला विश्वामध्ये दिसत असलं, वेगवेगळ्या याने आम्हाला अनुभवायला येत असलं, तरी सुद्धा खऱ्या अर्थाने त्याच्या पाठीमागे असलेलं हे जे काही एक तत्व आहे, बस तेच तत्व सत्य आहे. आणि बाकी हे दिसणारं, भासणारं, जाणवणारं या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, या सगळ्या कशा आहेत, तात्पुरत्या आहेत, ते क्षणिक आहेत किंवा मिथ्या आहेत. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने इथे आम्हाला काय सांगितलं त्यांनी, की अशा पद्धतीने हे सगळं आम्हाला जरी दिसत असलं, आम्ही अनुभवत असलो, तरी सुद्धा आणि ह्या सगळ्या शेवटी काय आहेत, तर त्यांनी सांगितलंय परब्रह्म सकाळहून वेगळे, परब्रह्म सकाळहून आगळे. या सगळ्याहून काय आहे, तर हे परब्रह्म अत्यंत वेगळं आहे, आगळं आहे आणि नाना कल्पने निराळे परब्रह्म ते. वास्तविक पाहता या सगळ्या पुन्हा मानव ज्या ज्या काही कल्पना करतो, त्या सगळ्या कल्पनांच्या पलीकडे असलेलं, म्हणून त्या परब्रह्माला काय म्हटलं जातं, तर कल्पनातीत असं म्हटलं जातं, गुणातीत म्हटलं जातं, शब्दातीत म्हटलं जातं, नामरूपातीत असं म्हटलं जातं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. म्हणून जे जे काही आम्हाला हे अनुभवायला येत आहे, ते सगळंच्या सगळं जे अनुभवाला येतं किंवा ज्याच्या आम्ही कल्पना करतो, तर त्या कल्पनेच्याही पलीकडे असणारं असं ते कल्पनातीत नावाचं काय आहे, तर परब्रह्म आहे, परमात्मा आहे. आणि वास्तविक पाहता तेच माझ्या अंतःकरणामध्ये आत्मरूपाने बसत आहे आणि तेच माझं खरं स्वरूप आहे. म्हणून बाह्य असलेल्या या सगळ्या मूळ मायेच्या जेवढ्या जेवढ्या काही या सगळ्या काय आहेत, तर घटक आहेत, या सगळ्या घटकांना आम्हाला ती मूळ माया म्हणून ओळखता आली पाहिजे. तर आणि ही मूळ माया आहे आणि या मूळ मायेच्या पलीकडे काय आहे, कारण हा सगळा कोणाचा संकल्प आहे, एकोहम बहुश्याम हा संकल्प, या संकल्पानुसारच काय झालेलं आहे, तर त्या ठिकाणी ही संपूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे. कारण 6व्या ओवीमध्ये चत्वार्जिनस निरूपणामध्ये म्हणतायत, हरिसंकल्प मुळीचा आत्माराम सकळांचा संकेत नामाभिधानाचा येणे प्रकारे. आता हे स्फुरण रूप संकल्पालाच काय म्हटलेलं आहे त्यांनी, ईश्वर म्हटलेलं आहे. आणि या सर्वांच्या तो हृदयामध्ये राहतो आणि तो हृदयामध्ये राहूनच वास्तविक पाहता कुटस्थ चैतन्य जे काही आहे, म्हणजेच आत्माराम ज्याला म्हटलंय, किंवा तर हा अशा पद्धतीचा आत्मा जो आहे किंवा ब्रह्म जे काही आहे, तेच एक केवळ कसं आहे, तर ते सत्य आहे. बाकी हे सगळं मूळ मायेमध्ये मोडणार आहे. आणि म्हणून या मूळ मायेचा विचार इतक्या विस्तार रूपाने समर्थांनी या दोन्ही समासामध्ये आपल्याला केलेला दिसतो. आणि म्हणून ही मूळ माया आम्हाला खऱ्या अर्थाने ओळखता आली पाहिजे. आणि त्याच मूळ मायेला अशा प्रकारची अनेक नावं वगैरे सुद्धा दिलेली आहेत. पण इथे त्यांनी म्हटलंय की ऐसी 15व्या ओळीमध्ये आम्हाला म्हणत आहेत की ऐसी सत्ता प्रबळली, थोडे सत्तेची उदंड झाली, मनुष्य वैशे सृष्टी भोगिली नाना प्रकारे. आणि अशा प्रकारचे मूळची मर्यादित असलेली ही ईश्वरी सत्ता या विश्वाच्या रूपाने काय झालेली आहे, तर अशा पद्धतीने काय झाली ती, तर प्रगट झाली. आणि हे अतोनात ती वाढलेली आहे, अनेक शरीरांच्या माध्यमातून वाढली, निर्जीव सजीवांच्याही माध्यमातून ती वाढलेली आहे. म्हणूनच पहा आपली संस्कृती इतकी उदात्त आहे ना, की आपल्या संस्कृतीनी आपल्याला आपण ते नकळत सगळं करत आलेलो आहे.
तर बघा, आपण आपल्या घरी सुद्धा एखाद्या वस्तूला पाय लागला, तर वस्तूला पाय लागल्यानंतर आपली संस्कृतींनी आपल्यावरती काय संस्कार केलेले आहेत की पाय लागलेली कोणतीही वस्तू असू दे, एखादा काय बशी पडली आहे आणि त्या बशीला किंवा ताटलीला काहीतरी पाय लागला, आपला चुकून लागला पाय, आणि आपण काय करतो, लगेच त्याला नमस्कार करतो. म्हणजे इतकी उदात्त की सर्व दूर तो परमात्मा दडलेला आहे, हे त्या संस्कृतीने आम्हाला आमच्या अंतःकरणावर ते बिंबवलेलंच आहे की ती निर्जीव वस्तू आहे. वास्तविक पाहता ती ताटली काय किंवा काय कुठलं एखादं घटक असेल पडलेला आणि त्याला पाय लागला असेल, तर वास्तविक ते निर्जीव असतं. पण निर्जीव असून सुद्धा आम्ही त्याला काय करतो की आमची त्या संस्कृतीने इतकं ते उदात्तीकरण त्या संस्कृतीचं आहे की आम्ही त्याला सहजच काय करतो, तर लगेच वाकून नमस्कार करतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की कारण काय, तो आमच्यावरती संस्कार झालेला आहे. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलेलं आहे की अशा पद्धतीने या संपूर्ण चराचरामध्ये, चर आणि अचर या दोन्हीमध्ये, की जे जड आहे आणि चेतन आहे, तिथे सुद्धा वास्तविक त्या जडामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, तर ते सुप्त प्रमाणामध्ये अव्यक्त स्वरूपामध्ये ते काय, तर ते परब्रह्म तिथे सुद्धा आहेच आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने, पण ते जे काही आम्ही करतो ते नकळत करतो, आणि जाणीवपूर्वक जर का ते केलं गेलं, ते समजून उमजून जर का केलं गेलं, तर त्याचा परिणाम आणखीन काही वेगळा होतो. आणि या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने या संपूर्ण विश्वामध्ये कसं त्याला पाहायला शिका, की कसा तोच परमात्मा दडलेला आहे, आणि तो परमात्मा दडलेला असल्यामुळे त्या ठिकाणी त्या परमात्म्याला तो नमस्कार आहे, त्या वस्तूला वास्तविक तो नमस्कार नसतो. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलं की नरतोची नारायण जरी प्रत्येकरी श्रवण, मननशील अंतःकरण सर्व काळ. 28वी ओवी या समासातली अत्यंत महत्वाची आहे. आणि ही अत्यंत महत्वाची वास्तविक पाहता, नरतोची नारायण जरी प्रत्येकरी श्रवण, सातत्याने महात्म्य, अनुभवी महात्म्यांकडून जर अशा पद्धतीने आपण सातत्याने श्रवण केलं, आणि श्रवण केल्याचा परिणाम काय होईल, तर नुसतं श्रवण नाही करायचं आहे, तर श्रवण करून त्याच्यावरती त्या ठिकाणी सातत्याने मननशील अंतःकरण म्हटलेलं आहे की त्याचं मनन करा. आणि असं सातत्याने त्याचं मनन केलं, चिंतन केलं, त्या आत्मस्वरूपाचा अखंड ध्यास जर का आपण धरला, अनुभव येण्यासाठी ध्यास धरणं फार अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला समर्थांचा जो राजमार्ग सांगितलेला आहे, त्या राजमार्गामध्ये श्रवण पहिली गोष्ट, दुसरं मनन, तिसरी गोष्ट निधिध्यासन, आणि चौथा आत्मसाक्षात्कार असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला या आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचायचं आहे. आणि या जर का आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचायचं आहे, तर आम्ही श्रवण तर करतो आहोत, पण श्रवणानंतर आमची मननाची स्टेज जी काही मध्ये सांगितलेली आहे, ती मनन म्हणजे साधक बाधक विचार अंतःकरणात सातत्याने सुरू आहे का, आणि तो साधक बाधक विचार, हित अहिताचा विचार, नित्य अनित्याचा विचार, आत्मानात्म विचार माझ्या अंतःकरणात जर अखंड चालू राहिला, तर मला निधिध्यासन हळूहळू काय जमायला लागलाय असं समजायला हरकत नाही. तो विचार मला सातत्याने पकडून ठेवता आला पाहिजे. आणि तो जर का मला सातत्याने विचार अंतःकरणात पकडून ठेवता आला, आणि आत्मस्वरूपाचं चिंतन मला सातत्याने करता आलं, तर तो माणूस नराचा नारायण होऊ शकतो. कारण वास्तविक नराचा नारायण होणं म्हणजे काय आहे, तर त्या नरामध्ये तो नारायण आत्मरूपाने दडलेलाच आहे. तो कुठून आपल्याला शोधून आणायचा नाही किंवा काहीच नाही, फक्त मला मी तोच आहे हा मला अनुभव घ्यायचा आहे. आणि तो मला अनुभव घेण्यासाठी मला मननाची आणि निधिध्यासनाची सातत्याने काय आवश्यकता आहे. आणि असं ज्याचं मनन चाललेलं आहे, किंवा अशा पद्धतीने निधिध्यासन याचा अर्थ काय, अखंड त्याचा ध्यास लागलेला असणं, की ते मला केव्हा काय होईल, वास्तविक पाहता त्याला नित्यप्राप्ताची प्राप्ती असं आपले डॉक्टर काका म्हणतात. आणि त्यामुळे वास्तविक ते तुम्हा मला नित्य प्राप्तच आहे, पण आम्हाला अप्राप्त झाल्यासारखं वाटतंय. आणि अप्राप्त झाल्यासारखं वाटत असल्यामुळे आम्हाला त्याचं मनन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं निधिध्यासन म्हणजे अखंड अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न, त्या आत्मस्वरूपाविषयी ठेवण्याचा प्रयत्न आम्हाला सातत्याने करायचा आहे. आणि असं जेव्हा माणूस करतो, तेव्हा एक दिवस तो सद्गुरूंच्या कृपेने
काय होऊन जातो तर नारायण होऊन जातो, आणि नारायण होतो याचा अर्थ तो आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जातो, तो आत्मस्वरूपच होऊन जातो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून मंदाताई खूप छान उदाहरण देतात. मंदाताई असं म्हणतात की एक कैरी होती आणि ती बाळकैरी तिला म्हणे, तिला असं वाटलं की काय करावं, तर मी आंबा पाहावा. आणि म्हणून तिला असं वाटत होतं आपण आंबा पाहायला पाहिजे. आंब्याचं किती लोक कौतुक करतात, लोक किती महिने नव्हे त्याच्यामध्ये काय प्रिझर्वेटिव्ह टाकून तो नंतर सुद्धा खाण्यासाठी इतका तो काय आहे, अत्यंत लोकांच्या आवडीचा आहे, तर आपण हा आंबा पाहायला पाहिजे असं त्या कैरीला वाटायला लागलं. आणि मग त्या कैरीने त्या माळ्याला म्हटलं की मला हा काय पाहायचा आहे. आता हे सगळं काय दृष्टांतातून सिद्धांताकडे आपल्याला जायचंय. आणि म्हणून मग त्या माळ्याला म्हटलं तिने की बा मला काय आंबा पाहायचा आहे. तो म्हणाला ठीक आहे, आता ना तुला मी थोड्या काही दिवसांनी अजून थोडीशी मोठी हो, आता तू जरा अजून लहान आहेस, आणि मग तू जरा मोठी झालीस की मी तुला तोडीन, आणि तोडून मग मी तुला काय करीन, तर मी तुला त्या अढीमध्ये ठेवीन, म्हणजे खाली गवत ठेवून त्याच्यावर तुला मी ठेवीन. सगळ्या तुझ्या या ज्या कैऱ्या आहेत सगळ्या त्या मी कैऱ्या तिथे ठेवीन, त्याच्यावर पुन्हा गवत टाकीन. आता तुला फक्त एक काम करायचं आहे. काय काम करायचं आहे, तर फक्त तुला आंब्याचं चिंतन करायचं आहे. आणि त्या मग ती कैरी सातत्याने काय करायला लागली, फक्त तुझी साधना कोणाला दिसता उपयोगाचं नाही, तू आतल्या आत काय करायचंय, म्हणून वरूनही गवत आहे आणि खाली पण काय आहे, गवत आहे, असं तिला पूर्णपणे झाकलेलं आहे. आणि अशी झाकलेली ती मग कैरी सातत्याने तिला म्हटलं त्या माळ्यांनी की तू आता काय कर, त्या आंब्याचं अखंड चिंतन करत बस. आणि मग ती आंब्याचं चिंतन करत राहिली. आणि करता 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 जसं जसं तिचं चिंतन परिपक्व होत गेलं तसं तसं अरे तिला आंबा पाहायचा होता, पण ती स्वतःच काय होऊन बसली, आंबा होऊन बसली. आता हे जसं आहे अगदी या दृष्टांतानुसार नर जेव्हा त्या नारायणाचं म्हणजेच आत्मस्वरूपाचं जेव्हा अखंड चिंतन करत राहील आणि अखंड चिंतन करता करता त्या ठिकाणी मग तोच काय होऊन जाईल, तर एक दिवस नारायण होऊन जाईल. म्हणजेच तेच आत्मतत्व मी आहे, तेच ब्रह्मतत्व मी आहे, अशा प्रकारचा त्याला काय येईल. आणि म्हणूनच त्याला तुकाराम महाराजांनी अगदी साध्या सोपा भाषेमध्ये म्हटलेलं आहे की देव पाहायला गेलो आणि देवच होऊन ठेलो. आता वास्तविक पाहता देव पाहायला मी गेलो आणि देवच काय झालेलो आहे, मीच होऊन बसलो, म्हणजे मीच देव आहे हे माझं काय आलं, लक्षात आलं, माझ्या अनुभवायला आलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग अशा पद्धतीने काय म्हटलेलं आहे की या मनुष्य देहाचा अत्यंत मोठं घबाड हे आम्हाला मिळालेलं असताना आम्ही जर का अशा प्रकारचा विवेक केला नाही आणि विवेक करून त्या ठिकाणी आत्मचिंतन जर का आम्ही सातत्याने केलं नाही, तर ते आत्मचिंतनाचा काय पाठपुरावा आम्हाला करता आला पाहिजे. आत्मानात्म विचार सातत्याने आम्हाला करता आला पाहिजे. आणि असा आत्मानात्म विचार जेव्हा आम्ही सातत्याने करू तेव्हा एक दिवस त्या भगवंताच्या कृपेने किंवा सद्गुरूंच्या कृपेने आम्हाला तशा प्रकारची ती अवस्था जी काही आहे ती काय होईल, स्थिती जी काही आहे ती स्थिती आम्हाला सहजगत्या प्राप्त होऊन बसेल. आणि या दृष्टिकोनातून हे चत्वार जिनस नाम निरूपण जे काही आहे तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने की हे दिसणारं संपूर्ण जग या फक्त 4 गोष्टींनीच काय आहे तर व्यापलेलं आहे. आणि त्या 4 गोष्टी कोणत्या हे आपण पहिल्यांदाच या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आणि म्हणून त्यातली फक्त एकच म्हणजे या 3 गोष्टी ज्या आहेत, आधी एक परब्रह्म नावाची जी चीज आहे ते फक्त सत्य आहे. आणि मायेच्या या बाकीच्या 14 अभिव्यक्ती असू देत, पंचमहाभूत असू देत, उद्भिज वगैरे जे काही 4 खाणी आहेत त्या 4 खाणी असू देत, ह्या सगळ्या कशामध्ये मोडणाऱ्या आहेत, तर या नाशिवंत असलेल्या मूळ मायेमध्ये या अशा प्रकारच्या मोडणाऱ्या आहेत. आणि म्हणून सातत्याने अशा पद्धतीने काय करायचं आहे तर विचार करायचा आहे. मग जी जी वस्तू दिसते आहे, भासते आहे, जाणवते आहे, तर ती वस्तू कशी आहे, तर त्याच्यासाठी हा पुढचा समास लगेचच समर्थांनी सांगितला की या बाकीच्या गोष्टी सगळ्या ज्या काही आहेत त्या सगळ्या इथे जे आत्मयाचे गुण अशा पद्धतीने जे काही समर्थांनी या दुसऱ्या समासामध्ये आत्मा गुण निरूपणामध्ये जे काही म्हटलेलं आहे ते गुण आत्मयाचे
आपल्याला डॉक्टर काकांनी याच्यात अगदी स्पष्टपणे दासबोध चिंतनिकेमध्ये सांगितलेलं आहे की हे गुण आत्मयाचे असा शब्द जेव्हा समर्थांनी इथे वापरलेला आहे, तो गुण याचा अर्थ उपाधी या नावाने वापरलेला आहे, की तिथे आपल्याला हे सगळे काय आहेत, तर हे सगळे त्या आत्म्याच्या उपाधी आहेत. आणि म्हणून जेवढ्या या काही आता उपाधी आपल्याला सांगितलेल्या आहेत, की आम्हाला या आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोचायचं आहे. मग उपाधी आम्हाला काय केली पाहिजे, बाजूला सारली पाहिजे. आणि ती उपाधी जर का बाजूला सारायची असेल तर मग अशा पद्धतीने मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आत्मयाचे गुण असे जे काही म्हटलेलं आहे समर्थांनी, तर ते सगळे काय आहेत, तर त्या सगळ्या आत्म्याच्या, कारण मुळात आपण ऐकलेलं आहे, आपण सातत्याने ते ऐकत आलेलं आहे की आत्मयाचे नाना गुण ब्रह्म निर्विकार निर्गुण. ही जी काही ओवी मगाशी शरोनाताईंनी अतिशय छान पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं की आम्हाला ते वास्तविक पाहता जो काही आत्माराम आहे आणि तोच आत्मा जो आहे तोच वास्तविक पाहता ब्रह्म, ते म्हणजे ब्रह्मांडाच्या दृष्टीने त्याला ब्रह्म म्हटलं जातं आणि एका व्यक्तीच्या दृष्टिकोनातून त्याला आत्मा असं म्हटलं जातं. पण जसं मठाकाश म्हटलं काय, मधाकाश म्हटलं काय किंवा घटाकाश म्हटलं काय, पण आकाश नावाचं तत्व जसं एकच असतं, अगदी त्याचप्रमाणे इथे एका व्यक्तीच्या दृष्टिकोनातून आत्मा म्हटलेलं आहे आणि ब्रह्मांडाच्या दृष्टिकोनातून ब्रह्म असे त्याला संबोधन केलेलं आहे. पण ब्रह्म म्हटलं काय आणि आत्मा म्हटलं काय, तरी सुद्धा त्या ठिकाणी ते दोन्ही काय आहेत, तर दोन्ही वास्तविक पाहता एकच आहे, ते निर्गुण आहे. आणि म्हणून जे जे काही गुणात्मक आहे, जे जे काही उपाधियुक्त आहे, ते सगळं बाजूला सारून आम्हाला त्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपापर्यंत जाऊन पोचायचं आहे. कारण त्या आत्म्याला म्हणजे आत्म्याला सुद्धा काय, तो सुद्धा वास्तविक मुळातला निर्गुणच आहे. पण हे जे काही आम्हाला सगळं काही दिसतंय, अनुभवाला येत आहे, काय म्हणून मग त्यांनी ते कितीतरी गोष्टी त्या सांगितलेल्या आहेत. त्रिपुटी सांगितलेली आहे पुन्हा पुन्हा, अनेक गुण म्हणजे त्या ठिकाणी सत्व रज तम, म्हणजे जे जे काही आम्हाला अशा पद्धतीने अनुभवाला येत आहे, डोळ्यांनी दिसतंय, कानांनी ऐकू येतंय, सगळं पंचज्ञानेंद्रियांनी जो अनुभव आम्हाला येतोय, त्या अनुभवाच्या पलीकडे तो अनुभव जो आहे तो कशाचा आहे, तर तो जणू काही उपाधी रूपाने आहे. आणि मग त्याच्या आतमध्ये ज्याचा अनुभव येतो, म्हणजे ज्याचं ज्ञान आम्हाला होत आहे, ते सगळं होणारं ज्ञान हे आत्म्याच्या सत्तेवर, ज्ञान घन असलेल्या आत्म्याच्या सत्तेवर ते ज्ञान आम्हाला होत आहे. आणि म्हणून वास्तविक पाहता होणारं ज्ञान मिथ्या आहे आणि असणारं ज्ञान हे कायमस्वरूपी आहे. इकडे आम्हाला लक्ष वेधायचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही हे अशा पद्धतीने लक्ष वेधणार नाही, तोपर्यंत मग या बाह्यतः असलेल्या बाह्य गोष्टींकडेच, त्याच्या प्रवाहातच, या म्हणजेच मूळ मायेच्या प्रवाहातच आम्ही काय सातत्याने अडकत राहू. पण या मूळ मायेत जर का आम्हाला अशा पद्धतीने अडकायचं नसेल, तर पुन्हा इथे सुद्धा मग काय केले, तर अशा पद्धतीने त्याचे गुण सांगितले, म्हणजे त्याच्या उपाधी सांगितल्या, की जोपर्यंत हे सगळं चाललेलं आहे ना, दृश्य द्रष्टा दर्शन वगैरे अशा पद्धतीने त्रिपुटीचं ज्ञान आम्हाला होत आहे, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला आत्म्याचा अनुभव आलेला नाही, असं समर्थांना इथे सांगायचं आहे. किंवा ध्येय ध्याता ध्यान वगैरे हे सगळं आपण ध्यानाच्या प्रक्रिया ज्या काही आपल्याला श्री गुरूंकडून सांगितल्या गेलेल्या आहेत, तर त्या सगळ्या ज्या काही अवस्था आहेत, किंवा जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या, या इथपर्यंतच्या सगळ्या ज्या काही अवस्था आहेत, त्या सगळ्या अवस्था या त्या ठिकाणी बाह्य असलेल्या अवस्था आहे. आणि त्याच्याही पलीकडे निर्गुण निराकार असलेलं तत्व आहे, आणि ते ब्रह्म आहे किंवा तेच आत्मा आहे. आणि त्यालाच त्या ठिकाणी त्याचा जेव्हा खऱ्या अर्थाने मला अनुभव येईल, त्याचा अपरोक्ष अनुभव जेव्हा येईल, तेव्हा या सगळ्या बाह्य गोष्टी ज्या काही आहेत, या सगळ्या सुटून गेलेल्या असतील. तिथे वास्तविक पाहता मी नावाचं कोणी तत्व आहे, मी आहे, हे सुद्धा भान तिथे राहणार नाही. कारण हा जोपर्यंत मी शिल्लक आहे, मी ब्रह्म आहे, हे सुद्धा, ही वृत्ती सुद्धा जोपर्यंत शिल्लक आहे ना, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तिथपर्यंत आम्ही जाऊन पोचलेलो नाही, हा त्याचा खरा खरा अर्थ आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मग आपल्याला हे सगळं जे काही या समासामध्ये समर्थ आत्मगुण निरूपणामध्ये सांगताहेत, तर त्याचा सखोल विचार
आणि म्हणून मग अन्वय दृष्टीने कशा पद्धतीने पुन्हा या सगळ्यांकडे पाहावं आणि त्याचा विचार सांगताना समर्थांनी पुन्हा 30व्या ओवीमध्ये अशा पद्धतीने काय सांगितलं की आत्माराम उपासना तेणे पाविजे पावले निरंजना निसंदेह अनुमाना ठावची नाही. अशा जी दिसणारी प्रत्येक अभिव्यक्ती आहे त्या प्रत्येक अभिव्यक्तीमध्ये काय पाहायचं आहे तर त्याच्या पाठीमागे असणार ते तत्व जे काही आहे ते तत्व पाहायचं आहे. म्हणजेच अन्वयाची साधना आम्ही जर का सातत्याने अशा पद्धतीने की बाह्यता असलेल्या सगळ्या अभिव्यक्ती बाजूला करायच्या आणि त्या अभिव्यक्तींच्या पाठीमागे अव्यक्त नावाची अशी जी काही तत्व आहे किंवा अशी जी काही वस्तू आहे की ज्याला परब्रह्म असं म्हणतात, आत्माराम असं म्हणतात आणि त्याला पाहून त्या ठिकाणी सातत्याने असं करत गेलो तर ब्रह्मानुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आम्हाला समर्थ देतात. आणि म्हणून त्या ठिकाणी मग आपल्याला जे नेमकं ज्ञान कशा प्रकारचं होईल तर ते निशंक राहील, कुठल्याही प्रकारच्या कल्पनेला तिथे वाव राहणार नाही असा समर्थ आम्हाला या शेवटच्या ओवीमध्ये काय देत आहेत तर असं आश्वासन देत आहेत. आणि तशा पद्धतीने जर आम्ही समर्थांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने जर का आम्ही साधना केली तर निश्चितपणे आम्हाला तो आशीर्वाद समर्थ देत आहेत की तेणे पावले निरंजना. या निरंजनाला पावण्यासाठी अशा पद्धतीने काय करायचं आहे तर साधना करायची आहे आणि ती साधना आमची फलद्रूप हो, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ अशी अवस्था तुम्हाला प्राप्त हो अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. झालेलं चिंतन समर्थांना आणि सद्गुरूंना समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. नेहमीसारखं तुम्ही पुन्हा या सगळ्या दोन्ही समासातले बारकावे समजावून सांगितलेत. दृश्य जगाच्या मागच्या अधिष्ठानाकडे आपल्याला लक्ष कायम ठेवलं पाहिजे आणि या सगळ्याच गोष्टी ज्या पुन्हा पुन्हा समर्थ सांगतायत त्या नुसत्या वाचून समजत नाही. त्यासाठी जाणत्यांकडून हे सगळं जाणून त्याचं श्रवण मनन निधिध्यासन केलं तर आत्मसाक्षात्कार निश्चित आपण त्यापर्यंत पोहोचू शकू आणि ते साधकाचं ध्येय असलं पाहिजे. निर्गुण निराकार तत्वाला गवसणी घालण्यासाठी साधना करणं आहे आणि त्यासाठीचं मार्गदर्शन आमच्या भाग्यानी आपल्या दोघी अलकाताई तुम्ही तुमच्याकडनं आम्हाला सातत्याने लाभतंय हे आमचं भाग्यच आहे आणि या मार्गदर्शनाचा फायदा उठवून आम्ही निश्चितपणे आमची पावलं त्या दिशेने आणखीन जोमदारपणे पडतील अशी आमच्या म्हणजे आम्हाला अशी बुद्धी द्यावी समर्थांनी अशी त्यांच्याकडे प्रार्थना करूया. शेवटचा श्लोक घेण्यासाठी मी मृणालला विनंती करते. आहे ना मृणाल? मृणाल आहे? मी घेते, माहिती नाही मृणाला आहे की नाही. हा घे. भावी पूर्ण कृपा गुरो मजबरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट निलया संमोह जो वाढला अज्ञानांध जनांचे मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत दुजे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.